आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। श्री ब्रह्मा आणि शिव यांची उत्पत्ती, अध्याय 7, 8, 9, पृष्ठ 105 ते 110। श्री ब्रह्माजी यांनी सांगितले की श्री शिव आणि शिवा म्हणजे कालरूपी ब्रह्म आणि प्रकृती दुर्गा अष्टांगी यांनी पती-पत्नी व्यवहारातून माझी उत्पत्ती केली। तसेच नंतर मला देखील अचेत म्हणजे बेशुद्ध करून कमळावर ठेवले। हाच काल महाविष्णूचे रूप धारण करून आपल्या नाभीतून एक कमळ उत्पन्न करतो। ब्रह्मा पुढे सांगत आहे की नंतर शुद्धीवर आलो, कमळाचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु यश आले नाही। नंतर तप करण्याची आकाशवाणी झाली, त्यामुळे मी तप केले। नंतर माझे आणि विष्णूंचे एका गोष्टीवरून युद्ध झाले। तेव्हा आमच्यामध्ये एक तेजोमय लिंग प्रकट झाले आणि ओम ओम असा नाद प्रकट झाला। तसेच त्या लिंगावर अ उ म ही 3 अक्षरे देखील लिहिलेली होती। नंतर रुद्ररूप धारण करून सदाशिव 5 मुखांच्या मानव रूपामध्ये प्रकट झाले। त्यांच्यासोबत शिवा म्हणजे दुर्गा देखील होती। नंतर शंकराला अचानकपणे प्रकट केले, कारण हा पूर्वी बेशुद्ध होता। नंतर सचेत करून तिघांना एकत्र केले गेले आणि म्हणाले की तुम्ही तिघेही सृष्टी, स्थिती आणि संहाराचे कार्य सांभाळा। रजगुण प्रधान ब्रह्माजी, सत्गुण प्रधान विष्णूजी आणि तमगुण प्रधान शिवजी आहेत। अशा प्रकारे 3ही देवतांमध्ये गुण आहेत, परंतु शिव म्हणजे कालरूपी ब्रह्म गुणातीत मानला गेला आहे। पान 110 वर सार विचार। वरील विवरणावरून स्पष्ट आहे की कालरूपी ब्रह्म अर्थात सदाशिव आणि प्रकृती म्हणजे दुर्गा, श्री ब्रह्मा, श्री विष्णू आणि श्री शिव यांचे माता पिता आहेत। दुर्गा हिला प्रकृती तसेच प्रधान देखील म्हणतात। हिच्या 8 भुजा आहेत। ही सदाशिव अर्थात ज्योतिनिरंजन काल म्हणजे ब्रह्मच्या शरीर अर्थात उदरातून आली आहे। ब्रह्म अर्थात काल आणि प्रकृती म्हणजे दुर्गा सर्व प्राण्यांना भ्रमितच ठेवतात। आपल्या पुत्रांनाही वास्तविकता सांगत नाहीत। कारण आहे की काल म्हणजे ब्रह्मच्या 21 ब्रह्मांडातील प्राण्यांना माहित होईल की आपल्याला तप्तशिलेवर भाजून काल म्हणजे ब्रह्म ज्योतिनिरंजन खातो। यासाठी जन्म, मृत्यू आणि अन्य दुःखदायी योनींमध्ये पीडित करतो व आपले 3ही पुत्र रजगुण ब्रह्माजी, सत्गुण विष्णूजी, तमगुण शिवजी यापासून उत्पत्ती, स्थिती, पालन आणि संहार करवून आपला आहार तयार करून घेतो। याचे कारण काल म्हणजे ब्रह्मला 1,00,000 मानव शरीरधारी प्राण्यांचा आहार करण्याचा शाप लागलेला आहे। कृपया श्रीमद भगवद्गीताजी मध्येही पहा, काल म्हणजे ब्रह्म आणि प्रकृती म्हणजे दुर्गा यांच्या पती-पत्नी कर्मातून रजगुण ब्रह्मा, सत्गुण विष्णू आणि तमगुण शिव यांची उत्पत्ती।